1960 साल कोपर्डीच्या मातीतलं शिक्षणाचं पहिलं बीज रोवलं गेलं. याच आपल्या कोपर्डीच्या जिल्हा परिषद शाळेने पिढ्यान पिढ्या घडवल्या. पण काळ लोटला आणि ही इमारत थकली. भिंतींना भेगा गेल्या, पण इथल्या मुलांच्या डोळ्यातील स्वप्नांना नाही. या ग्रामीण भागातील मुलांनाही इंटरनॅशनल दर्जाचं शिक्षण मिळावं यासाठी आम्ही सुद्धा एक पाऊल उचललं. हे स्वप्न एकट्याचं नव्हतं. आमदार रोहितदादा पवार आणि खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या शिफारसीतून या आपल्या कोपर्डीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नवीन इमारतीसाठी 2 वर्ग खोल्या मिळाल्या. गावचे सुपुत्र सुरतचे मिरची किंग ज्ञानदेव सुधरी, ऍडव्होकेट दीपक सुधरी, उद्योजक अशोक सुधरी यांनी आपल्या कमाईचा हिस्सा शाळेसाठी दिलेला आहे आणि लोकवर्गणीतून या 3 वर्ग खोल्यांचे काम चालू आहे. तसेच रोहितदादांच्या मातोश्रींच्या माध्यमातून 50 ब्रश फरशी आणि क्रश उपलब्ध झाले. कोपर्डी गावचे सरपंच शांतीलाल सुधरी व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून हे शाळेचं काम सुरू आहे. तसेच कोपर्डी गावचे सुपुत्र प्राध्यापक तात्यासाहेब सुधरीक सर मोठ्या उद्योजकांकडे पाठपुरावा करत आहेत. आम्हाला इथं फक्त भिंती उभ्या करायच्या नाहीत, तर आम्हाला इथं डिजिटल क्रांती करायची आहे. प्रत्येक वर्गात डिजिटल पॅनल, इनडोर आउटडोर खेळ आणि मुलांना स्वावलंबी बनवणारे व्यावसायिक शिक्षण. खेडेगावातल्या मुलाने शहरातल्या मुलाच्या खांद्याला खांदा लावून लढावं हाच आमचा प्रामाणिक हेतू. अर्ध्यापर्यंत मजल मारली आहे, पण पुढची वाट कठीण आहे. पैशांअभावी आमच्या मुलांच्या शाळेचं छप्पर अपूर्ण राहू नये. कोपर्डीतील या ज्ञान मंदिरासाठी तुमची एक वीट, 1 रुपया सुद्धा लाख मोलाचा ठरणार आहे. विचार करा, तुमच्या मदतीने उद्याचा होणारा मोठा अधिकारी या शाळेतून बाहेर पडेल, तेव्हा त्या यशात तुमचाही लाख मोलाचा वाटा असेल. चला कोपर्डीचं भविष्य उजाळूया. मित्रांनो, हा फक्त व्हिडिओ नाही तर एका गावाच्या जिद्दीची गोष्ट आहे. कृपया हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि जमेल तशी मदत करा.